गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सेकंड चॅप्टर चालू केला इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड पार्टमधील सेकंड सेमिस्टरमधील आपला सेकंड चॅप्टर सुरू झाला आहे. पहिल्या चॅप्टरमधील ज्या काय नोट्स दिल्यात, जी काय लेक्चर झालं आहे त्याच्यावर प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिकली जरी तुम्ही काही केले काही नसेल केलं तर तुमच्याकडं लॅपटॉप आहेत, सर्वांनी तो करण्याचा प्रयत्न करा. आपण सेकंड चॅप्टर, कारण आपल्याकडे 2 पेपर आहेत, कम्प्युटर ग्राफिक्स आणि इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड, त्यामुळे थोडंसं हे सेमिस्टर आपल्याला थोडंसं मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला तरीसुद्धा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून लेक्चर घेऊन तो टॉपिक तुम्ही रिपीट करून पाहू शकता. हा फायदा आहे तुमचा. जरी इंटरनेट ॲक्सेस नसेल किंवा काय नसेल तर एखाद्या मित्राच्या इथं जा, डाउनलोड करा आणि नंतर तुम्ही पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना रेंज नसेल त्या विद्यार्थ्यांनी थोडंसं एखादं किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर जिथं रेंज आहे तिथं येऊन तो डेटा डाउनलोड करा आणि तो पाहण्याचा प्रयत्न करा. फॉर्म सुटलेले आहेत, ते एक्झाम फॉर्म काकडे सरांनी काय नोटीस टाकले असेल त्या नोटीसनुसार येऊन फॉर्म फिलअप करून भरून जा. त्याच्यानंतर तुमचे EBC ज्यांनी भरले आहे ते EBC आलेली आहे, त्याची चेक तुम्ही काकडे सरांकडून घेऊन जा. ओके, ठीक आहे. आपण सेकंड चॅप्टर पाहतोय, हँडलिंग ईमेल विथ PHP. ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येक चॅप्टर वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. पहिला आपण वेब टेक्निक पाहिलं. वेब टेक्निकमध्ये एक वेब फॉर्म तयार करत असताना काय एखादं वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना आपण वेगवेगळ्या त्या मेथड्स पाहिल्या. मग गेट असेल, पोस्ट असेल, कुकी असेल, सेशन असेल, सेल्फ प्रोसेसिंग पेज असेल किंवा स्टिकी फॉर्म असेल. इट इज अ सिम्पल. एवढ्या गोष्टी तरी तुम्हाला आठवल्या गेल्या तरी तुम्ही त्या पाहू शकता. पाहू आपण ईमेल. आपल्याला ईमेल पाहिजे, PHP सपोर्ट करते, त्याला पूर्ण बिल्ट इन आहे तो डेटा त्याच्यामध्ये. हँडलिंग अ ईमेल विथ PHP. ईमेल मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल सिस्टीम, बरोबर. काय ह्याचं वर्क आहे? द ट्रान्सफरिंग द मेसेज. मला वाटतं आज 4 ते 5 वर्ष तुम्हाला माहीत, म्हणजे जरी कम्प्युटर सायन्स म्हणजे तुम्ही 3ऱ्या वर्षाला असलं तरी तुम्हाला ईमेल सिस्टीम माहिती आहे. तुम्ही एंड युजर म्हणून त्या ईमेल सिस्टीमला तुम्ही यूज केलं आहे. मग ती ईमेल सिस्टीम यूज करत असताना किंवा डेटा किंवा एखादी फाईल आपण अटॅच करतो आहे किंवा तिथं काही एक व्हॅलिडेशन्स असतात किंवा एखादा मेसेज आपण सेंडरनी सेंड केल्यानंतर तो अदर कम्प्युटरला जातो किंवा दुसरीकडे जातो, बरोबर. मग ती सिस्टीम जो काय मेसेज आपण राईट केला आहे तो सेंड केल्यानंतर रिसिपंटकडे किंवा रिसिव्हरकडे जातो. म्हणजे श्रीगोंद्यातून मेसेज सेंड केला तो दिल्लीपर्यंत जातो, अमेरिकेपर्यंत जातो, कुठेही जातो. हाऊ पॉसिबल? मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे की बाबा कोणत्या प्रकारचे फंक्शन असतील किंवा मेथड्स असतील किंवा त्या मेथड्स यूज केल्यानंतर किंवा कोणत्या टाईपचं प्रोटोकॉल असतील किंवा ते प्रोटोकॉल असतील किंवा व्हॅलिडेशन असतील किंवा एखादी फाईल अटॅचमेंट करत असताना कोणत्या टाईपचं फंक्शन आहे, व्हॅलिडेशन करत असताना आपण कशा प्रकारचं व्हॅलिडेशन टाकू शकतो आपण. हा एक सिम्पल थोडासा 1, 2 ते 3 लेक्चरमधील हा चॅप्टर आहे. काहींनी प्रॅक्टिकली ईमेल सिस्टीमच्या रिलेटेड करून पाहिलं पण असेल, मेल फंक्शन पाहिलं असेल किंवा अटॅचमेंट पाहिले असेल किंवा व्हॅलिडेशन पाहिले असतील. तर आपण ईमेल सिस्टीममध्ये ते कशा प्रकारचं वर्क होणार आहे किंवा कशा प्रकारचं वर्क होतं आहे किंवा कशा प्रकारच्या मेथड्स किंवा कशा प्रकारचे त्याच्यामध्ये एजंट्स किंवा कशा प्रकारचे प्रोटोकॉल त्यात यूज केलेत, त्या सर्व गोष्टींचा आपण ह्या 2-3 लेक्चरमध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. तर ईमेल सिस्टीम म्हणजे काय? ट्रान्सफरिंग मेसेज थ्रू द इंटरनेट किंवा कम्प्युटर नेटवर्क. एखादा मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जायचा असेल तर त्याला नेटवर्क लागेल. म्हणजेच आपण इंटरनेट थ्रू आपण त्याला काय करतो, आपण यूज करतो आपण.
मेल सिस्टीम PHP बिल्ट इन सपोर्ट आहे पूर्ण. ह्याच्यामध्ये MIME म्हणजे मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली. ही फॅसिलिटी का प्रोव्हाइड केलेली की तुमचा डेटा त्याच्या थ्रू सेंड होतो किंवा अटॅच फाईल करून आपण सेंड करू. म्हणजे अटॅचमेंट आणि सेंडिंग ह्या गोष्टी ह्या मल्टीपर्पज इंटरनेटमध्ये एक्सटेंड केलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, सपोर्ट केलेल्या आहेत. म्हणजे जर एखादं फंक्शन किंवा मल्टीपर्पज सिस्टीम यूज करायची असेल तर MIME हा त्याच्यामधील मेन पार्ट आहे. कशाचा, मेल सिस्टीममधील. ते करत असताना प्रोग्रामिंग थ्रू करत असताना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मेसेज जातो किंवा अटॅचमेंट जात असेल किंवा व्हॅलिडेशन चेक करत असेल किंवा अदर काय गोष्टी आपण करत असेल तर त्याच्यामध्ये आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण फंक्शन सेंड करत असताना PHPकडं मेल फंक्शन नावाचं एक मेथड आहे किंवा फंक्शन आहे, त्याचा यूज करून आपण काय करतो, डेटा सेंड करण्याचं काम करतो आपण. मग ही मेल सिस्टीम कशी वर्क होत असेल तर ते 4 एजंट आहेत. MUA मेल यूजर एजंट, MDA मेल डिलिव्हरी एजंट किंवा MTA मेल ट्रान्सफर एजंट किंवा DNS डोमेन नेम सिस्टीम. अशा ह्या 4 एजंट थ्रू मेल सिस्टीम वर्क होत असते. मेल यूजर एजंटचं काम काय, ॲप्लिकेशन थ्रू डेटा सेंड करणं किंवा मेसेज सेंड करणं. जो मेसेज सेंड केला आहे तो लोकल सर्व्हरला किंवा सेंडर सर्व्हरला काय होतो, रिसिव्ड होतो. दॅट इज अ मेल डिलिव्हरी एजंट. त्याला काय म्हटलं जातं, मेल डिलिव्हरी. तिथं तो आल्यानंतर लोकल मेल बॉक्सला आल्यानंतर तो MTA थ्रू मेल ट्रान्सफर केला जातो. त्या प्रोटोकॉल असले तर त्या प्रोटोकॉल थ्रू काय केला जातो, डेटा ट्रान्सफर. बघा, सेंडरने इथून सेंड केलं तर तिथे एक प्रोटोकॉल असणार आहे, इथून इकडं सेंड केलं तर तिथं प्रोटोकॉल असणार. मग कोणत्या टाईपचे प्रोटोकॉल असणार आहे, ह्याच्यानंतर आपण ते 4 प्रोटोकॉल पाहणार आहोत की मेल सिस्टीम वर्क होत असताना किंवा ईमेल सिस्टीम वर्क होत असताना कोणते प्रोटोकॉल यूज केले जातात आणि त्या प्रत्येक प्रोटोकॉलचं काम वेगवेगळ्या पद्धतीने असतं. तर आपण आपण 4 सिस्टीम वर्क होताना पाहतो आपण. एक MUA, एक MDA, एक MTA, एक DNS. तर ह्या MUA थ्रू आपण ॲप्लिकेशन सेंड करतोय. तो सेंड केल्यानंतर MDAकडे येतोय, तो लोकल सर्व्हरकडे येतो किंवा त्या लोकल मेलबॉक्सकडे येतोय. तर मेल डिलिव्हरी एजंट किंवा MTA ह्या एजंटकडे आल्यानंतर तो रिसिव्हर सेंडरकडे पाठवल मेल ट्रान्सफर एजंटकडं. त्यानंतर चौथा आहे DNS थ्रू, म्हणजे त्या IP ॲड्रेस थ्रू तो काय होतो, ईमेल सिस्टीम किंवा मेल सिस्टीम म्हणजे तो डेटा ट्रान्सफर होतो. ओके, इट इज अ सिम्पल वर्क सिस्टीम. MUA मीन्स मेल एजंट, यूजर एजंट, मेल डिलिव्हरी एजंट किंवा मेल ट्रान्सफर एजंट किंवा डोमेन नेम सिस्टीम. सिम्पल आहे. मेल सिस्टीम वर्क होत असताना फॉर एक्झाम्पल सेंडरने डेटा सेंड केल्यानंतर तो सेंडर मेल सर्व्हरकडे येतो. म्हणजे पहा, एक सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. पत्र असतं आपलं, बरोबर. आपण काय करतो, आपलं पत्र घेऊन कुठं जातो, लोकल जिथून आपण सेंड करतो त्या सर्व्हरकडं म्हणजे काय, पोस्ट ऑफिसकडं. म्हणजे श्रीगोंद्यातून मला नाही का नगरला जर नाही का पत्र सेंड करायचं असेल तर एक पोस्ट ऑफिस आहे श्रीगोंद्याचं. इट इज अ लोकल सर्व्हर. म्हणजे जिथं काय सेंडर असतील ते सेंडर काय करतील, त्या आपल्या श्रीगोंद्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये जातील, तिथं टाकतील. तिथं सगळं चेक होईल. केलं जातं. म्हणजे कुठं टाकायचं आहे, कोणत्या गावात जायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात टाकायचं आहे, काय असेल तिथं त्याचं काय होतं, व्हेरिफिकेशन होतं. आणि तिथून तो डेटा उचलला जातो आणि सर्व्हर साईडला, म्हणजे जिथून तुम्हाला सेंड करायचं किंवा जिथं तुम्हाला सेंड करायचं आहे पण त्या तिथील
सर्व्हरला, म्हणजे तिथल्या पोस्ट ऑफिसकडे तो काय होतो, जमा होतो. म्हणजे श्रीगोंद्याच्या पोस्ट ऑफिसमधून तो नगरच्या पोस्ट ऑफिसला जमा होतो आणि नगरच्या पोस्ट ऑफिसमधून तो जिथं सेंड करायचा आहे किंवा जिथं रिसिव्हर असेल किंवा ज्याला सेंड केला आहे त्या गावामध्ये तो काय होतं, ते पत्र जाऊन पडतं. इट इज जी प्रोसेस आपण पत्राची, जी काय आपण जो मेसेज आपण सेंड करतो आहे आपण, की ही ईमेल सिस्टीम येण्याच्या आधीची, त्याच एक्झिस्टिंग सिस्टमवरून ही पर्पज किंवा प्रपोजल सिस्टीम तयार केलेली आहे. सिम्पल आहे, श्रीगोंद्यातला मेसेज मला सेंड करायचा आहे, मी पोस्ट ऑफिसमध्ये टाकेल, पोस्ट ऑफिस नगरच्या पोस्ट ऑफिसला नेऊन टाकेल आणि तिथून तो डिस्ट्रीब्यूट होईल. इट इज अ सिम्पल मेल सिस्टीम. म्हणजे सेंडरने लोकल सिस्टीमला पोस्ट ऑफिसला जाईल, म्हणजे इट इज अ सर्व्हर. सेंडर ऑफिसकडे एक सर्व्हर असेल, तिथं डेटा जाईल. तो डेटा इंटरनेट थ्रू जिथं आपण सेंड करणार आहे, ज्या रिसिव्हर तिथं एक मेल सर्व्हर असेल, म्हणजे सर्व्हर साईड, त्या सर्व्हर साईडला जाईल आणि तिथून तो काय होईल, रिसिव्हरला सेंड होईल. इट इज अ सिम्पल मेल सिस्टीम. मग हे 4 प्रोटोकॉल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यूज केले जातात. मग ते कोणते 4 प्रोटोकॉल आहेत, आपण प्रोटोकॉल पाहणार आहोत. इंटरनेट मेल प्रोटोकॉल, मेल प्रोटोकॉल. फर्स्ट, SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. Second, POP3, Post Office Protocol. Third, IAMP. Internet Message Access Protocol. Then HTTP, Hypertext Transfer Protocol. Okay. असे 4 प्रोटोकॉल आहेत. इंटरनेट मेल प्रोटोकॉल, मला वाटतं SMTP असेल, POP3 असेल, IME असेल, HTTP असेल, हे तुमचे जावामध्ये किंवा नेटवर्किंगमध्ये हे प्रोटोकॉल झालेले असतील. परंतु आपण थोडक्यात पाहणार की बाबा हे 4 प्रोटोकॉलचं काम मेल सिस्टीममध्ये कशा प्रकारचं वर्क होतं आहे. तर SMTP, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हा डेटा किंवा हा जो काय प्रोटोकॉल आहे, ह्याचं काम डेटा सेंड करणं किंवा ट्रान्सफर करणं. मग कुठून ट्रान्सफर करणं, कशा प्रकारचं ट्रान्सफर करणं, ह्या SMTPचं सिम्पली तो काय करतो, डेटा ट्रान्सफर करतो. आपण एक्झाम्पल पाहू की आता सांगितलं तुम्हाला, सेंडरकडून डेटा सेंडर मेल सर्व्हरकडं, म्हणजे त्या पोस्ट ऑफिसकडे येतो. जो काय सेंडरकडून डेटा लोकलकडं आला आहे, लोकल सर्व्हरकडं, हा काय जो काय लोकल सर्व्हरकडं डेटा आला आहे, हा डेटा कोणाच्या मार्फत आला, तर SMTP सर्व्हरच्या. सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा यूज करून डेटा मेल सर्व्हरकडं किंवा लोकल सर्व्हरकडं डेटा सेंड होतो. तिथं SMTP. SMTP इट इज अ कनेक्शन ओरिएंटेड. कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे काय, एकदा मेल सेंड केला सर्व्हरकडं, तो काय होतो, एका वेळेस एकच मेसेज सेंड होतो. पण एकदा कनेक्शन सेंड केला की तो काय होतो, लॉस होतो. म्हणजे एका वेळेस एक सेंड करत असताना किंवा एका वेळेस एक मेसेज सेंड करत असताना किंवा एका वेळेस एक कनेक्शन सेंड करत असताना तो काय होतो, नंतर लॉस होतो. इट इज अ कनेक्शन ओरिएंटेड
ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. इट इज अ सिम्पल किंवा त्याला आपण पुश प्रोटोकॉलसुद्धा म्हणू शकतो. तो काय करतो, डेटा सेंडरकडून घेतो आणि तो काय करतो, लोकल सर्व्हरकडे काय करतो, पुश करतो. दॅट इज कॉल्ड पुश प्रोटोकॉल. ह्याला काय म्हटलं जातं, पुश. माझ्याकडे डेटा आहे, तुम्हाला नोट्स असतील, मी तुम्हाला ते सेंड करेल किंवा इंटरनेटवर जरी सर्च केले हे 4 प्रोटोकॉल तर तुम्हाला 1 बाय 1 त्याची नोट्सही मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. फक्त समजून घ्या की SMTP प्रोटोकॉलचं काम काय, सेंडरकडून डेटा मेल सर्व्हरकडे सेंड करणं, तसंच सेंडर सर्व्हर ह्या मेल सिस्टीम थ्रू रिसिव्हरकडे घेऊन जाण्यापर्यंत ह्या SMTPचं काम असतं. ह्या SMTPचं काम काय, फक्त मेल ट्रान्सफर करणं, तो ट्रान्सफर करतोय. लक्षात घ्या, सेंडर करून लोकल सर्व्हरकडे सेंड केला, सेंडर लोकल सर्व्हरकडून कोणत्या, जिथं सर्व्हर असेल, रिसिव्हर सर्व्हर असेल त्या रिसिव्हर सर्व्हरपर्यंत सेंड करण्याचं काम त्या SMTPचं होतं. इट इज अ सिम्पल प्रोटोकॉल. देन POP3 प्रोटोकॉल आणि IMAP प्रोटोकॉल, इंटरनेट मेसेज प्रोटोकॉल, ह्या 2 प्रोटोकॉलचं काम जिथून रिसिव्हर मेल सर्व्हर आहे तो रिसिव्हरकडे सेंड करण्यासाठी POP3 अँड IMAP, इंटरनेट मेसेज ॲक्सेस, ह्या 2 प्रोटोकॉलचा यूज होतो. पहा, ह्या 2 प्रोटोकॉल आणि ह्या 2 प्रोटोकॉल आणि हा एक प्रोटोकॉल, ह्याच्यामधील मेन डिफरन्स काय आहे, सेंडरकडून डेटा सेंड होतो किंवा सेंडरकडून लोकल सर्व्हरकडून ॲप्लिकेशन सर्व्हरकडे किंवा रिसिव्हर सर्व्हरकडे काम सेंड करण्याचं काम त्या SMTPचं, आणि POP3चं काम काय आहे, रिसिव्हर मेल सर्व्हरकडून तो रिसिव्हरकडे पोस्ट करण्याचं काम POP3 किंवा IMAPचं काम असतं. मग ह्याच्यामधील फरक आहे. पहा, आता ही सिस्टीम जर कळली असेल किंवा SMTP आणि POP3 आणि IMAP हे 2 अर्थ कळले पाहिजेत. आधी काय, इकडून इथपर्यंत हा ट्रान्सफरचं काम कोणाचं, SMTP, इट इज अ सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉलचं, आणि रिसिव्हर मेल सर्व्हरकडून रिसिव्हरकडे सेंड करण्याचं काम ह्या POP3चं किंवा IMAPचं यूज, ह्या 2 प्रोटोकॉलचं यूज होतो. POP3 आणि IMAP हे 2 प्रोटोकॉलमध्ये डिफरन्स असा आहे, POP3 हा ऑफलाईनसुद्धा काम करतो. हो, ज्यावेळेस POP3 इथं यूज केला असेल किंवा एखाद्या मेल सिस्टीमला POP3 प्रोटोकॉलचा यूज केला असेल तर तो काय करतो, हा POP3 जर इथं यूज असेल, जर मी एखादा मेसेज ट्रान्सफर केला, तो सर्व्हर साईडला येऊन पडला किंवा रिसिव्हर मेल सर्व्हरला येऊन पडला आणि तो माझ्याकडे आल्यानंतर, रिसिव्हरकडे आल्यानंतर तो तिथं ओपन होत नाही. तो डाउनलोड केल्याशिवाय, हा POP3 डाउनलोड केल्याशिवाय तो ओपन होत नाही. मग जर तो ओपन झाला तर तो काय करू शकतो, आपण आपल्या लोकल सर्व्हरला किंवा आपल्या मशीनला किंवा क्लायंट मशीनला आपण तो पाहू शकतो. तसा तो ओपन होत नाही. इट इज अ POP3 प्रोटोकॉल. POP3चा अर्थ काय, रिसिव्हर मेल सर्व्हरकडून माझ्याकडे मेल आल्यानंतर मी जोपर्यंत मेल सर्व्हरकडून तो डाउनलोड करत नाही तोपर्यंत तो माझ्या मशीनला तो ओपन होत नाही. आणि एकदा ह्याचं लिमिटेशन्स त्याचे लक्षात घ्या, एकदा जर त्याने डाउनलोड केला, ह्या मेल सर्व्हरकडून जर तो डाउनलोड केला आणि रिसिव्हरकडे आल्यानंतर तो मेल सर्व्हरला मेल राहत नाही, तो डिलीट होऊन जातो. इट इज अ POP3. इट इज अ कन्सेप्ट ऑफ POP3. POP3चं काम काय आहे, इथून मेल सेंड केला मेल सर्व्हरकडून, मेल कारण ह्या SMT थ्रू येऊन मेल सर्व्हरला येऊन पडला आहे, मेल सर्व्हरला येऊन पडल्यानंतर तो डेटा रिसिव्हरकडे येण्यासाठी तो डाउनलोड करावा लागतो, तर तुम्हाला ओपन होईल रिसिव्हर साईडला, बरोबर. जर रिसिव्हर साईडला डाउनलोड झाला तर तो मेल सर्व्हरच्या सर्व्हरमधून तो डिलीट होतो, तो डेटा राहत नाही. इट इज अ यूज ऑफ POP3. किंवा जर POP3च्या जाग्यावर IMAP म्हणजे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल जर आपण यूज करत असाल तर तो प्रोटोकॉल इथून डाउनलोड किंवा मेल सर्व्हरकडून डाउनलोड करायची गरज नाही. तो रिसिव्हर सेंडला तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली पाहू शकता. म्हणजेच मी डायरेक्टली जर पाहू शकत असेल तर तो मेल सर्व्हरला तो कंटिन्युअसली राहतो, तो डिलीट होत नाही. मग जर मी आज श्रीगोंद्यामध्ये बसलो आहे, उद्या मुंबईला गेलो, तिथून ओपन केला, तो डायरेक्ट सर्व्हरकडून तुम्हाला ओपन होतो. परंतु जर POP3 जर तिथं यूज केला असेल तर POP3चं काम काय, जर त्या क्लायंटनी त्या इंडिव्हिज्युअल कम्प्युटरला जर तो डाउनलोड केला असेल तर तो काय आला, मेल सर्व्हरकडून डिलीट झाला,
पुन्हा तुम्ही कुठेही जा काय जा तो मेल ओपन होणार नाही, तो तुमच्या मशीनच्या फोल्डरला येऊन पडलेला असेल किंवा तुमच्या डाउनलोडमध्ये येऊन पडलेला असेल. इट इज अ मेन डिफरन्स ऑफ POP3 आणि IMAP. म्हणजेच जर मी कुठेही गेलो मला पुन्हा ओपन करायचं असेल तर अशा वेळेस कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल असेल, इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. म्हणून आज सगळ्यात जास्त यूज ह्या मेल सर्व्हरकडून रिसिव्हरकडून घेण्यासाठी जो प्रोटोकॉल यूज केला जातो हा सर्वात जास्त यूज केला जातो. मोस्टली यूज IMAPचा यूज केला जातो. कारण का तो कंटिन्युअसली सर्व्हर साईटला स्टोअर राहतो. मग तुम्ही कुठेही गेले तर तुम्ही काय करू शकता, तुमचा युजर ID पासवर्ड टाकला तर तो डायरेक्ट सर्व्हरकडून ओपन होतो. परंतु POP3 हा काय होतो, ऑफलाईन असल्यामुळं किंवा कशाही प्रकारचा असो. ऑफलाईन कधी म्हणतो आपण, ज्यावेळेस तो मेल सर्व्हरकडून आला इंटरनेटचा यूज करून आणि तो डाउनलोड करून घेतला तर तो आपल्या मशीनला डाउनलोड होतो. पुन्हा त्याला डाउनलोड करायची गरज नाही. कारण का तो पुन्हा डाउनलोड का होणार नाही, कारण मेल सर्व्हरकडून तो डिलीट झालेला असतो. इट इज द मेन डिफरन्स ऑफ द POP3 आणि IMAP. देन HTTP प्रोटोकॉल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आपण बऱ्याच वेळा यूज केलेला आहे किंवा तुम्ही यूज करता URLसाठी. HTTP प्रोटोकॉल इट इज अ हार्ट ऑफ वेब. इंटरनेट किंवा त्या वेब ॲप्लिकेशनचा हार्ट आहे कोणता, HTTP. कारण ह्याशिवाय डेटा ट्रान्सफर होत नाही. डेटा तुम्ही मेल करा किंवा अदर करा, कोणताही डेटा ह्या HTTP थ्रू आपण काय करतो, डेटा ट्रान्सफर करतो. HTTP इज, दरवेळेस आपण हा एक पाहिला होता, HTTP इज स्टेटलेस प्रोटोकॉल आहे. कसा आहे तो स्टेटलेस प्रोटोकॉल, म्हणजे काय, एका वेळेस एक मी का रिक्वेस्ट सेंड केली, सर्व्हरकडे गेली, पुन्हा रिटर्न आली, देन लॉस. इट इज अ HTTP मीन्स स्टेटलेस प्रोटोकॉल. एका वेळेस एकच रिक्वेस्ट जाईल, त्याचा रिस्पॉन्स येईल आणि तो काय होईल, लॉस होईल. लक्षात घ्या, इट इज अ HTTP. म्हणून HTTP काय, स्टेटलेस प्रोटोकॉल. HTTPचा यूज करता असताना आज बऱ्यापैकी फ्रॉड होतात. दोन टाईप आहेत, HTTP आणि HTTPS. जर ॲक्च्युअल वेबसाईट जर तुम्हाला माहीत पाहिजे असेल किंवा आपण डोमेन नेम घेतला किंवा आपण त्याची ऑथॉरिटी घेतल्या, सगळ्या घेतल्या, तर आपल्याला HTTP जो URL आहे HTTPS म्हणून आपण यूज करू शकतो. HTTPS म्हणजे काय, इट इज अ सिक्युअर. तुम्ही जर SBIची एखादे वेबसाईट ओपन करता असाल आणि ती जर नका HTTPमध्ये होत असेल, इट इज अ फ्रॉड वेबसाईट म्हटलं तरी चालेल. कारण इट इज नॉट सिक्युअर. कारण SBI सारखे ॲप्लिकेशन आहे ते कसं असतं, सिक्युअर असतं. म्हणून HTTPS असतं आणि देन कोलन. अशी जर वेबसाईट असेल तर इट इज अ ॲक्च्युअल वेबसाईट, इट इज अ सिक्युअर वेबसाईट म्हटलं जातं. ओके, इट इज अ सिम्पल. हे ईमेल सिस्टीमसाठी आपल्याला हे 4 वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. मला माहीत पाहिजेत की SMTPचा यूज काय आहे. सेंडरकडून मेल लोकल सर्व्हरपर्यंत येणं, लोकल सर्व्हरकडून रिसिव्हर मेल सर्व्हरकडे येणं, ह्याचं काम SMTP करतो. तिथून सर्व्हर साईडकडून रिसिव्हरकडे जाण्यासाठी आपण POP3 किंवा IMAP हे 2 प्रोटोकॉल यूज करू शकतो. POP3चं काम काय आहे, मेल सर्व्हरकडून रिसिव्हरकडे येत असताना मी त्याला डाउनलोड केला तर तुम्हाला दिसेल किंवा माझ्या लोकल क्लायंटला किंवा माझ्या मशीनला तो ओपन होतो डाउनलोड केल्यावर. आणि तो काय होतो, मेल सर्व्हरच्या त्याच्यातून तो डिलीट होऊन जातो. इट इज अ पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. IMA सगळ्यात जास्त मोस्ट यूज IMAचा यूज होतो. कारण का, हा आपण मेल सर्व्हरलाच हा कंटिन्युअस डेटा स्टोअर राहतो. तुम्ही कुठेही गेले तर तुम्ही काय करू शकता, ओपन करून पाहू शकता किंवा रिट्रीव्ह करू शकता. इट इज अ IMA. अँड देन HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण